नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना। उद्या गुरुवारी भागवत एकादशी ही आलेली आहे। भागवत एकादशीला भगवान विष्णूंच्या पूजेला महत्त्व असते। माघ महिन्यात 6 मार्चला आणि 7 मार्च अशा 2 एकादशी तिथी आलेल्या आहेत। आपण गृहस्थ संसारिक मंडळी ही भागवत एकादशीचं व्रत करत असल्यामुळे आपल्याला 7 मार्च रोजी म्हणजेच गुरुवारी ह्या एकादशीचं व्रत करायचं आहे। ह्या एकादशीच्या दिवशी जर का आपण अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून अंघोळ केली तर यामुळे नकारात्मक शक्ती, दोष, शत्रुपीडा, अडचणी नष्ट होतात। 7 जन्माचं दारिद्र्य आपलं हे नष्ट होतं। एकादशी तिथीला पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला खूप महत्त्व आहे। आपण जर का एकादशीच्या दिवशी पवित्र गंगेमध्ये स्नान केले तर आपले सर्व पाप हे धुवून निघतात, हे नष्ट होतात। त्याचप्रमाणे आपल्याला जर का एकादशीला अशा पवित्र नदीमध्ये स्नान करायला जाणं शक्य नसेल तर आपण घरीसुद्धा अंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आपण हे दोष आपले दूर करू शकतो। पवित्र नदीमध्ये जर का आपण स्नान केलं तर आपल्याला मोक्ष प्राप्ती मिळते। आपण घरी देखील या वस्तू टाकून मोक्षाची प्राप्ती मिळवू शकतो। याचबरोबर माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो। तर अशी कोणती वस्तू आपल्याला अंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे हे आपण बघणार आहोतच। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा। कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ किंवा ओम नमः शिवाय किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधीपूर्वक पूजा केली जाते आणि एकादशीचे व्रत केल्यास व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पंचोपचारे पूजा आपल्याला करायची आहे। एकादशीच्या दिवशी सकाळी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे। गंगाजल नसेल तर गोमूत्र टाका। गोमूत्र टाकल्यामुळे आपले सर्व दोष हे नष्ट होतात। आपले सर्व विकार, त्वचारोग हे देखील नष्ट होतात। त्यामुळे अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्ही थोडंसं गंगाजल किंवा गोमतीर पाणी टाकून या पाण्याने तुम्हाला या दिवशी अंघोळ करायची आहे। या दिवशी गुरुवार आलेला असल्यामुळे आपल्याला गुरूंचं पाठबळ मिळवण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे आणि या पाण्याने अंघोळ करायची आहे। त्याचप्रमाणे अंघोळ करताना सर्वात अगोदर आपल्याला खांद्यावर पाणी घ्यायचं असतं, त्यानंतर आपल्याला डोक्यावर पाणी घेऊन अंघोळ करायची आहे। आता उद्या गुरुवार आलेला आहे आणि गुरुवारी आपण केस धुवत नाही। शक्यतो महिलांनी, स्त्रियांनी गुरुवारी डोक्यावरून पाणी घेऊन किंवा डोकं, केस धुवून अंघोळ करायची नाही आहे। कारण यामुळे आपल्या पतीच्या प्रगतीमध्ये अडथळे येतात। गुरुग्रह हा कमजोर होतो, त्यामुळे महिलांनी गुरुवारी केस धुवायचे नाहीये। याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी तुळशी पत्र चुकूनही तोडायचे नाहीये। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची तुम्ही पूजा करायची आहे। त्यांना पिवळे वस्त्र, त्यांना पिवळे फूल अर्पण करायचे आहे, पिवळी मिठाई अर्पण करायची आहे। तुम्ही केळ अर्पण करू शकतात, केळाचा नैवेद्य दाखवू शकतात। एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंना तुळशीपत्र आवर्जून अर्पण करावे, परंतु या दिवशी तुळशीची पानं किंवा तुळशीची पत्र ही चुकूनही तोडायची नाही। आता तुळशीची पत्र तुम्ही अगोदर तोडलेली नसेल तर तुम्ही या दिवशी विकत तुळशीची पानं आणू शकतात आणि ती तुम्ही पूजेसाठी वापरू शकतात। किंवा तुम्ही एकादशीच्या दिवशी तुमच्या तुळशीच्या वृंदावनमध्ये खाली पडलेली पानं देखील उचलून ती तुम्ही पूजेसाठी वापरू शकतात। व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।